संघाने शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, एक धाडसी निर्णय, आणि इन्व्हाइट केलंय कात्रव्या संघाला फलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज P1 घेऊन आलाय प्रेम, आणि स्ट्राइक वरती विकास अक्षय, आणि नो स्ट्राइक वरती विकास. पहिला चेंडू गेम ऑन. हा चेंडू, पहिला चेंडू, फक्त दिशा दिले, एका टप्प्यावरती चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय पहिल्याच चेंडूवरती, केले स्वागत गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवरती आलेला हा पहिला चौकार. अरुण भोपी आणि संतोष भोपी यांचं शुभ आगमन झाले. स्पर्धेच्या वतीने तुमचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पहिले चेंडूवरती चौकार दाखवलाय अक्षय याने, चौकाराने मात्र मारा केलाय. सुरुवात चांगले गेले. P1चं षटक पहिल्या चेंडूवरती पुरेपूर फायदा घेतला आणि चौकार मात्र पॉइंटच्या डोक्यावरून लगावलाय. हा पुन्हा एकदा खोडून काढलाय सरळ डायव्ह. बघितला असेल स्वतः गोलंदाज गॅदर करतील आणि एक झेल मात्र टिपलाय मैदानाच्या आतमध्ये, आणि फलंदाज बाद होईल. दुसऱ्या चेंडूवरती मिळालेली गोलंदाज प्रेम याला अक्षयच्या स्वरूपात एक सफलता, फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती चौकार लागवला, लगेच कमबॅक पाहायला मिळालं विकेटच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी. P1चं षटक मात्र कसं हाताळायचं ते दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना कांसई विरोधात कात्रप या दोन्ही संघामध्ये एक बिग फाईट सामना, दुपारचं सत्र. तिसरा चेंडू स्लोवर डिलिव्हरी होती, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल होतील. बघता बघता चेंडू निघून जाईल, चेंडू फरार. हा येतोय चौकार. लतिकेश आला मैदानाच्या आतमध्ये, पहिल्या चेंडूवरती चौकार लगवला. जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसं चौकाराने सुरुवात केले. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळेल आपल्याला 8. एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावसंख्या धावपलकावरती. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हा येईल चेंडू निर्धाव. चौकार लगवला, लगेच कमबॅक. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू संपलेत आतापर्यंत. धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात 8. पुन्हा एकदा हा चेंडू उडवलाय, मिस टायमिंग स्ट्रोक त्या ठिकाणी. शतक येथील जज केलाय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू मात्र हातातून निसटलाय त्या ठिकाणी, आणि बघता बघता 2 धावा घेतल्या जातील. या चुकीचं रूपांतर मात्र 2 धावेमध्ये पाहायला मिळालं, आणि धावसंख्या धावपलकावरती 10. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 10 धावा लगवल्यात मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूवरती एखादा फटका येईल का? हा चेंडू फुलटा चेंडू होता. पंचांकडे अपील फेटाळून लावले पंचांनी त्या ठिकाणी. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल, आणि एका धावेवरती समाधान. लेग बायच्या स्वरूपात मात्र एक धाव कन्वर्ट केली जाईल, आणि धावसंख्या धावपलकावरती एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 एका गड्याच्या मोबदल्यात. चला स्पीडअप करायचा सामना, वेळ होतोय खूप. लवकर लवकर खेळवायचं आहे. 4 ओव्हरचा सामना असेल याची नोंद घ्यायची दोन्ही संघाने.
यापुढील होणारा सामना ढोके विपक्ष आरके वालिवली या दोन्ही संघामध्ये खेळवला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, याची नोंद घ्यायची. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता आडव्या बॅटने, बघितला असेल थ्रो होईल का त्या ठिकाणी, आणि एक धाव मिळेल या पहिल्या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 12. पहिल्या षटकाचा विचार केला प्रेम याचा तर 11 धावा खर्च केल्या. चांगले गोलंदाज पहिल्या चेंडूत चांगला फेकला गोलंदाज दर्शन दुसरा षटक घेऊन आलाय. पहिल्या चेंडू चांगला फेकला, त्याच्यानंतर लगेच फलंदाजीने हल्ला चढवला दुसऱ्या चेंडूवरती आणि फेकून दिला मैदानाच्या बाहेर षटकारासाठी. तिसरा चेंडू पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने सामना करेल फलंदाज विकास. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, पंच आमच्याकडे वळतील. हा चेंडू येईल स्क्वेअर. अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवरती. अतिरिक्त धावाने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 19. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय दुपारच्या सत्रामध्ये. संयमी क्रिकेट, शांत क्रिकेट. गोलंदाज दिशा भरकडलेत मैदानाच्या आतमध्ये षटकार आल्यानंतर. हा चेंडू सरळ खेळलेत, लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी चुकी केली थ्रो फेकण्यामध्ये आणि तोपर्यंत त्या चुकीचं रूपांतर मात्र 2 धाबीमध्ये होईल. धावसंख्या धावफलकावरती 21. तीन चेंडू झालेत. हा चेंडू पुन्हा एकदा अलंग कार्पेटने खेळले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, उचलतील फेकतील. तोपर्यंत एक चिकी सिंगल घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न. एका धावीवरती समाधान. धावसंख्या धावफलकावरती 22. सलामीला आलाय विकास. त्याच्या बॅटेमधून षटकार, एक दुहेरी धाव आणि एकेरी धाव पाहायला मिळते. हा चेंडू बघितला असेल फुलटॉस होता. घुटनात एक तमाशा देख असं दाखवायचं होतं मैदानाच्या मध्ये. फटका फसला त्या ठिकाणी. बॅट अँड बॉलचा काही संपर्क नाहीये आणि बॅट कट मैदानाच्या मध्ये आणि एक धाव घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 23 धावसंख्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू. हा चेंडू हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. एसटी रक्षक कुठली चूक करणार नाहीयेत आणि फलंदाज होईल धावचीच्या स्वरूपात बाद. हा लागणारा दुसरा धक्का. चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नयन आणि तिसऱ्या क्रमांकाचं गोलंदाजी घेऊन आलंय गोलंदाज करण. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटने. हा चेंडू खोदून काढायचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये यशस्वी ठरले त्या ठिकाणी. आणि ही धाव मिळेल बाईकच्या स्वरूपात 1. 24 धावसंख्या धावफलकावरती. चांगली गोलंदाजी करण्याची. पहिला चेंडू मात्र चांगला फेकलाय मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल पाहायला मिळतंय टीम कांसे या टीमच्या माध्यमातून.
मोठ्या फटक्यापासून मात्र वंचित ठेवलंय टीम कातरब्या संघाला. हा चेंडू चप्पल झाले होते, फक्त दिशेला त्या ठिकाणी जागा बनवली, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. हा येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या लागतायत 28. नयन जसा मैदानाच्या वरती आला तसा चौकार लगवलाय. चौकाराने सुरुवात केले. पुन्हा एकदा तिसरा चेंडू राईट मोर द विकेटने. हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक त्याच दिशेने शफल झाले होते, जागा बनवले, चेंडूला फेकून दिलाय. हा येतोय बिग 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 द वे. चौकारानंतर हा आलेला षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 34. आक्रमक चढवलंय करोनच्या विरोधात. पहिल्या चेंडूवरती एक धाव, नंतर चौकार, नंतर षटकार. 11 धावा खर्च केल्या आतापर्यंत. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय, उड्डाण खटवला. हा आलाय परत एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार नयनच्या बॅट मधून. तीन चेंडू खेळले आतापर्यंत नयन आणि 16 धावा मारलेत मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या क्रमांकावरती आलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी पाहायला मिळते नयनच्या माध्यमातून. चौकार षटकार षटकार पुन्हा एकदा. हा चेंडू सरळ खेळून काढला त्या ठिकाणी, फक्त सन्मान दिला चेंडूला. तोपर्यंत फेकतील, थोडेसे फंबल झाले त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 42 धावसंख्या धावफलकावरती. हा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल त्या ठिकाणी झालाय आणि नयनच्या बॅटमधून आलाय परत एक षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 48. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावसंख्या धावफलकावरती. करणच्या विरोधात मात्र हल्ला चढवला होता मैदानाच्या मध्ये फलंदाज नयन याने. पहिल्या चेंडूवरती चौकार लागवला, नंतर बॅक टू बॅक 2 षटकार, दुहेरी धाव, नंतर एक षटकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली नयन याची. 25 धावसंख्येवरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. करणने धावा खर्च केल्यात 25 आणि नयन 24 धावसंख्येवरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला पाहू शकता विकासला, सलामीला आलाय विकास. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. किती धावा कुट्टल विकास या षटकामध्ये. हा चेंडू खोदून काढला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाकाची बॅट चेक बघितला असेल, चेंडू फरार. चौकार. फिफ्टी प्लस धावा पाहायला मिळाल्या कातरप्या संघाच्या. 52 धावा धावसंख्या. पहिल्या चेंडूवरती चौकार लगवलाय. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये सरळ चेंडू जाईल आणि धावचीच्या स्वरूपात मात्र विकासला मैदान सोडावे लागल. विकास बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये ट्रॅव्हल झालाय मनोज.
5व्या क्रमांकाचा फलंदाज कमबॅक केले सूरजने मैदानाच्या मध्ये. पहिले चेंडूवरती चौकार, नंतर लगेच विकेट. हा चेंडू पंच आमच्याकडे वळतील आणि स्वेर चेंडू अतिरिक्त धाव मिळालेल्या चेंडूवरती. धावसंख्या धावफलकावरती 53. कारणचा जर विचार केला तर 25 धावा खर्च केल्यात मैदानाच्या मध्ये. सूरज मात्र कमबॅक करेल का? शेवटचं षटक. हा चेंडू सफल झाले होते. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा आलेला दुसरा वाईट चेंडू. दिशा भरकटलेत गोलंदाज. चोपन्न धावसंख्या धावफलकावरती. 2 चेंडू. हा चेंडू सरळ खेळलाय, खोदून काढलाय त्या ठिकाणी. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला उचलतील, फेकतील. तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलक 54. 56. अजूनही 3 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील. डोक्याने वालिवली या दोन्ही संघांनी टॉस साठी यायचं आहे इनिंग ब्रेक मध्ये. हा चेंडू बघितला असेल ऑलंग द कार्पेटने. दुहेरी धाव घेतली जाईल त्या ठिकाणी. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 58. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. वालिवली संघाच्या संघनायक आलेत. हा चेंडू दिशा दिले त्या ठिकाणी. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक येतील धावत पळत. चेंडूला उचलतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला. धावसंख्या धावफलकावरती 59. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल की डॉट चेंडू येईल. शेवटचा चेंडू सूरज. सामना करेल मनोज. हा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आणि फलंदाज होईल बाद धावचीच्या स्वरूपात. 4 ओव्हरचा खेळ संपलाय मैदानाच्या मध्ये आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्यात धावफलकावरती 59 आणि 60 धावा बनवायच्यात. 60 धावा बनवायच्या टीम कांसा या संघाला. प्रथम बॅटिंग करत असताना कातरबेज संघाने बनवल्यात 59 धावा आणि 60 धाव्याचं लक्ष्य मात्र कांसा या टीम समोर ठेवलंय. डोका टीमचे कॅप्टन यायचंय. वालिवली टीमचे कॅप्टन आलेत टॉस साठी. हर्षदजी मस्कर बैलगाडा शर्यतचे मालक यांनी यायचं टेजवरती. हार्दिक हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत असं स्पर्धेच्या वतीने.
टीम डोके कॅप्टन यायचंय लवकर टॉस उडवण्यासाठी. वालुली संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. डोके टीमचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्ट करायचंय. वालुली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. वारंवार सूचना देतोय तुम्हाला आम्ही. भूषण आणि गौरव स्ट्राईकला पाहू शकता. भूषण आणि नॉक स्ट्राईकला गौरव. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज P1चं पहिलं षटक घेऊन आलाय विकास. गेम ऑन. हा चेंडू पहिला चेंडू मात्र येईल निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिले चेंडू मात्र निर्धाव फेकलाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विकास याने निर्धाव चेंडूने सांगता केले मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकला वालुली संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम डोके या संघाला. स्वेर चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव अकाउंट ओपन झालंय टीम कांसे या संघाचं व्हाईटच्या स्वरूपात. हा चेंडू फुलटॉस दिशा दिली त्या ठिकाणी जागा बनवली होती. चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जाईल वन बाउन्स. चेंडू फरार. हा येतोय फलंदाज भूषणच्या बॅटमधून चौकार. विकेटच्या विरोधात हल्ला चढवलाय तिसऱ्या चेंडूवरती. पहिल्या चेंडू निर्धाव, नंतर वाईट, नंतर चौकार.
हा चेंडू पुन्हा एकदा सफल झाले होते, जागा बनवायची होती बॅक टू बॅक, त्याच ठिकाणी प्रयत्न फसलाय. एक धाव घेतली जाईल. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 6. पुन्हा एकदा फेकून दिले चेंडूला. क्षेत्ररक्षक कोणी नव्हते त्या ठिकाणी. चेंडू फरार. हा आलाय भावेच्या बॅटमधून, गौरवच्या बॅटमधून चौकार. चार चेंडू आणि धावसंख्या धावफलकावरती 10. हा पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय. फक्त दिशा दिले. 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती हा दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार लगवले गौरव याने. विकासच्या विरोधात मात्र हल्ला चढवलाय मैदानाच्या आतमध्ये. उडवलाय पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू फरार. आलेला हा गौरवच्या बॅटमधून तिसरा चौकार. हॅट्रिक पूर्ण केले मैदानाच्या आतमध्ये गौरव याने चौकाराची. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 18. थोडस मागाड षटक पाहायला मिळाले गौरव विकास याचं. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय. आणि त्याचा सामना करेल भूषण. भूषण आणि गौरव मात्र सलामीला आले. चांगली कामगिरी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अठरा धावा बनवल्यात. पहिला चेंडू दिशा दिले त्या ठिकाणी. व्यासपीठावरती सलामी देत असताना फेकून दिल्या चेंडूला. हा येतोय पहिल्याच चेंडूवरती भूषणाच्या बॅटमधून षटकार. षटकाराच्या मदतीने झपाट्याने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 24. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये भूषण आणि गौरवच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूपासून आक्रमक चढवलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा राईट मोर न विकेटने. हा चेंडू खोदून काढायचा होता पण त्या ठिकाणी दांड्या गोल फलंदाज होईल. बाद हा मिळालेला पहिली सफलता भुसूंच्या स्वरूपात. फलंदाज बाद. वन डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण भोईर. सोळा चेंडू आणि 36 धावेची गरज अजूनही. कमबॅक पाहायला मिळाले. गोलंदाज अक्षयाचा पहिला चेंडू षटकार नंतर लगेच विकेट.
तिसरा चेंडू, हा चेंडू खोदून काढलाय, सरळ ड्राईव्ह खेळलेत, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, कुठली चूक करणार नाही, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते त्या ठिकाणी. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल, एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 25. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अक्षयची. पहिल्या षटकात 18 धावा खर्च केल्या. गोलंदाज विकासाने थोडंसं मागाडं षटक पाहायला मिळालं. नंतर अक्षय मात्र कमबॅक करतोय मैदानाच्या मध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार लगवला, नंतर विकेट, आणि या चेंडूवरती एकेरी धाव पाहायला मिळते. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूवरती किती मोठे फटके येतील. हा चेंडू स्लोअर डिलिव्हरी त्या ठिकाणी फेकून दिले चेंडूला. क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनून राहतील. चेंडू सीमारेषा पार. हा आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकार दाखवलाय मैदानाच्या मध्ये. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 31. चौदा चेंडू आणि 29 धावेची गरज. कोण जिंकेल सामना? टीम कात्रप. अक्षयवरती सुद्धा हल्ला चढवलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार लगवला, नंतर विकेट केली, कमबॅक केला अक्षयाने. एकेरी धाव, नंतर षटकार. एकतीस धाव संख्या. हा चेंडू शफल झाले त्या ठिकाणी. जागा बनवली, चेंडूला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू फरार. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 35. येणारे 13 चेंडू आणि 25 धावेची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू. हा चेंडू उडवलाय पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा आलेला सलगचा अक्षयच्या विरोधात दुसरा चौकार. गौरव मात्र मैदानाच्या मध्ये एका ती किल्ला लढवत असताना चांगली फलंदाजी पाहायला मिळाले. 39 धावसंख्या धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता येणारे 12 चेंडू 21 धावेची गरज. 12 चेंडू 21 धावेची गरज जिंकण्यासाठी टीम कांसय्या संघाला. नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा लतिकेश. अक्षयचा जर विचार केला तर 21 धावा मात्र त्याच्या विरोधात लगवल्यात. मागाड षटक विकासाने 18 धावा खर्च केल्या, अक्षयने 21. गौरव मात्र चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 26 धावा. चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये गौरव. लतिकेशचा पहिला चेंडू. हा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि हा पहिला चेंडू येतोय निर्धाव. लतिकेश कमबॅक करेल का? पहिला चेंडू निर्धाव आलाय. हा चेंडू खोदून काढलाय, सरळ ड्राईव्ह. क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका. क्षेत्ररक्षक आले होते लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मधून. दोन्ही क्षेत्ररक्षक त्यांना बीट करून त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. हा आलेला दुसऱ्या चेंडूवरती चौकार.
चौकार आलाय करणच्या बॅटमधून. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसा चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. चौकार लगवलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 46 43. हा चेंडू क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कुठली चूक करणार नाहीयेत. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 44. आणि 16 धावेची गरज जिंकण्यासाठी कांसय्या संघाला. चांगली गोलंदाजी करायला लागेल कातरपे संघाला. सामना जर जिंकायचा असेल तर निर्धाव चेंडू मात्र सातत्याने फेकायला लागतील मैदानाच्या आतमध्ये, पण ते मान्य नाहीये कांसय्या संघाच्या फलंदाजांना. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. चौकार षटकार मात्र त्यांच्या बॅटिंगमधून सातत्याने पाहायला मिळत आहेत. हा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येतील धावत. तोपर्यंत एकदा घेतलेला दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होईल का? मात्र पंच थोडेसे त्या ठिकाणी थ्रो मात्र चुकीचा फेकलाय आणि पंचांच्या डोक्यामध्ये जाऊन मात्र तो थ्रो लागलाय. त्या चुकीचं रूपांतर मात्र 2 धावेमध्ये होईल आणि दोन धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 46. लतिकेश मात्र कमबॅक करतोय. हा चेंडू उडवला खटवला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर आलेला. बिग 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 द वे षटकार. गौरव ऑन फायर. गौरव मात्र चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या मध्ये संघासाठी. बघितलं असेल तर षटकार मारलाय. धावसंख्या धावफलकावरती 52 50+ पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 8 धावेची गरज अजूनही. या षटकातील शेवटचा चेंडू. हा चेंडू उडवला त्या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू फरार. षटकारानंतर आलेला हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 56. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 56. लतिकेचा जर विचार केला तर 17 धावा खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये. येणारे 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. 4 धावेची गरज. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती मिलिंद. पहिला चेंडू सामना करेल करण. हा चेंडू सफल झाले त्या ठिकाणी. फक्त दिशा दिले. विनिंग स्ट्रोक त्या ठिकाणी आणि सामना फिनिश केलाय चौकाराने. टीम कांसय्या संघ जिंकलाय. कांसई संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम कात्रप.